जालिंदरनाथ महाराजांनी दिलेला एक मंत्र जो मानवाची अस्वस्थता संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रारंभीची अस्वस्थता. आजच्या धावपळीच्या युगात मानवी मन अत्यंत अस्वस्थ झाले आहे. सततची चिंता, कामाचा ताण आणि भविष्यातील भीती यामुळे आपण स्वतःचे मानसिक स्वास्थ्य गमावून बसलो आहोत. रात्रीची झोप उडाली आहे आणि दिवसा कामात लक्ष लागत नाही. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका दैवी शक्तीच्या आधाराची. नाथ संप्रदायातील महान सिद्ध योगी श्री जालिंदरनाथ महाराज यांनी अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी एक दिव्य मार्ग दाखवला आहे. हा मार्ग केवळ शब्दांचा खेळ नसून तो चैतन्याचा झरा आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या अंतर्मनातील कोलाहल कायमचं थांबवू शकतो आणि जीवनात एक नवीन आध्यात्मिक चैतन्य आणू शकतो. भाग 2. जालिंदरनाथांचे सामर्थ्य. श्री जालिंदरनाथ महाराज हे नवनाथांमधील चौथे नाथ असून ते साक्षात महादेवाचा अंश मानले जातात. त्यांच्याकडे असलेल्या अलौकिक सिद्धी आणि आध्यात्मिक शक्तीमुळे त्यांनी अनेक जीवांचा उद्धार केला आहे. जालिंदरनाथ म्हणजे अग्नीसारखे तेजस्वी आणि चंद्रासारखे शीतल असे व्यक्तिमत्व. जेव्हा मन विचारांच्या वादळात अडकलेले असते तेव्हा जालिंदरनाथांचे स्मरण केल्याने मनाला तात्काळ स्थिरता प्राप्त होते. त्यांची साधना ही केवळ तपश्चर्या नसून ती मनाला शिस्त लावणारी एक प्रक्रिया आहे. त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. म्हणूनच मनाच्या अस्वस्थतेवर त्यांचा मंत्र हा रामबाण उपाय ठरतो, ज्यातून आपल्याला आंतरिक शांतीचा अनुभव घेता येतो. या महान सिद्धांची कृपा अस्वस्थ मनाला धैर्याचे बळ देते. भाग 3. मंत्राचे स्वरूप. जालिंदरनाथ महाराजांनी दिलेला अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः. हा मंत्र साध्या शब्दाचा समूह नसून तो वैश्विक ऊर्जेचे एक केंद्र आहे. या मंत्रातील ओम हा नाद विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे, तर चैतन्य शब्द आपल्यातील सुप्त जाणीव जागृत करतो. जालिंदरनाथाय या उच्चाराने आपण थेट महाराजांच्या शक्तीला साथ घालतो. हा मंत्र मनातील नको असलेल्या विचारांचा कचरा साफ करतो आणि बुद्धीला सात्विक प्रकाश देतो. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने हा जप करतो तेव्हा आपल्या शरीरातील पेशींमध्ये एक विशिष्ट कंपने निर्माण होतात, जी मनाला शांत करून एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. भाग 4. मंत्र साधनेची तयारी. कोणतीही साधना सुरू करण्यापूर्वी मनाची तयारी असणे आवश्यक असते. जालिंदरनाथांचा मंत्र जपण्यासाठी कडक नियमांची गरज नाही, परंतु शुद्ध भाव असणे महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर उठून किंवा रात्री झोपण्यापूर्वी शांत जागी बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवून डोळे मिटावेत. शरीरातील सर्व स्नायू शिथिल सोडावेत. आपल्यासमोर जालिंदरनाथ महाराजांचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणावे. श्वासावर लक्ष केंद्रित करून मन शांत करण्याचा प्रयत्न करावा. ही तयारी आपल्याला मंत्राच्या खोल प्रभावासाठी सज्ज करते. जितकी आपली बैठक स्थिर असते तितका मंत्राचा परिणाम जलद गतीने जाणवू लागतो. ही साधना हळूहळू सवयीचा भाग बनवणे आवश्यक आहे. भाग 5. जपाची पहिली पायरी. साधनेला सुरुवात करताना प्रथम 3 वेळा दीर्घ श्वास घ्यावा. त्यानंतर अत्यंत संत गतीने मंत्राचा उच्चार करावा. सुरुवातीला मंत्र मोठ्याने म्हणावा, जेणेकरून तुमचा कान तो नाद ऐकू शकेल. बाह्य जगातील आवाज कमी करून स्वतःच्या आवाजावर लक्ष केंद्रित करावे. ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः हा जप करताना प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात घोळू द्यावा. पहिल्या काही मिनिटातच तुमचे मन इकडे तिकडे भटकू शकते, पण घाबरून जाऊ नका. शांतपणे मनाला पुन्हा मंत्राकडे वळवा. या प्रक्रियेत तुमची अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते आणि तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा स्पर्श जाणवतो. हा अनुभव खूपच सुखद असतो. भाग 6.
विचारांचे विसर्जन. जसा जपाचा वेग स्थिर होतो तसे मनातील विचारांचे चक्र मंदावते. मानवी मन दिवसाला हजारो विचार करते, ज्यातले बहुतांश नकारात्मक असतात. जालिंदरनाथांचा मंत्र या नकारात्मक विचारांच्या साखळीला तोडण्याचे काम करतो. जसे गढूळ पाणी स्थिर ठेवल्यावर माती खाली बसते, तसेच मंत्राच्या प्रभावाने विचारांची माती खाली बसू लागते. मनाची अस्वस्थता म्हणजे दुसरं काही नसून विचारांचा गोंधळ असतो. मंत्राचा नाद या गोंधळात एक सूत्रता आणतो. तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील भीती, क्रोध आणि मत्सर हळूहळू विरघळून जात आहेत. या स्थितीत मन खऱ्या अर्थाने मोकळे होते आणि ईश्वरी शक्तीशी जोडले जाते. भाग 7. आंतरिक शांततेचा अनुभव. मंत्राचा सतत जप केल्याने एक वेळ अशी येते जेव्हा मंत्र ओठांवर नसून हृदयात वाजू लागतो. यालाच अजपाजप म्हणता येईल. या टप्प्यावर तुम्हाला बाह्य जगाचा विसर पडतो. शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थ होते. अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी होऊन त्या जागी एक अथांग शांती निर्माण होते. ही तीच शांती आहे जिचा शोध आपण बाहेरच्या जगात घेत असतो. जालिंदरनाथांच्या कृपेने ही शांतता आपल्याला आतच मिळते. या स्थितीत तुम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. तुम्ही स्वतःला सुरक्षित आणि आनंदी अनुभवता. हा अनुभव शब्दात वर्णन करण्यापलीकडचा असतो आणि तो केवळ साधनेनेच साध्य होतो. भाग 8. ऊर्जेचे संवर्धन. जालिंदरनाथ महाराजांचा मंत्र केवळ मन शांत करत नाही, तर तो शरीरात नवीन ऊर्जेचा संचार करतो. अस्वस्थता आपली ऊर्जा शोषून घेते, तर मंत्रजप ती पुन्हा मिळवून देतो. मंत्राच्या उच्चाराने शरीरातील 7 चक्रे कार्यविनीत होतात. यामुळे आत्मबळ वाढते आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. अस्वस्थ मनामुळे होणारी चिडचिड थांबत असते आणि स्वभावात गोडवा येतो. ही ऊर्जा तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते. कामातील मरगळ दूर होऊन नवीन कल्पना सुचू लागतात. अशा प्रकारे हा मंत्र केवळ आध्यात्मिक नसून व्यावहारिक जीवनातही यशाचा मार्ग मोकळा करतो. जालिंदरनाथांचे चैतन्य तुमच्या पाठीशी उभे राहते. भाग 9. श्रद्धेचे महत्त्व. या मंत्र साधनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा, जालिंदरनाथ महाराजांवर असलेला विश्वास. हाच या मंत्राचा प्राण आहे. संशय असेल तर मंत्राचे पूर्ण फळ मिळत नाही. जसा एखादा बालक आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवतो, तसाच विश्वास आपण या मंत्रावर ठेवायला हवा. महाराज माझे रक्षण करत आहेत आणि माझी अस्वस्थता दूर होत आहे. हा भाव मनात दृढ असावा. श्रद्धा असेल तर मंत्रातील प्रत्येक अक्षर तुमच्या अंतरात्म्याला स्पर्श करेल. श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी अशक्य गोष्टींना सत्यात उतरवते. जालिंदरनाथांच्या चरणी स्वतःला अर्पण केल्याने मनातील सर्व काळजी आपोआप नाहीशी होते आणि ईश्वरी कवच प्राप्त होते. भाग 10. साधनेचे सातत्य. कोणतेही औषध एकदा घेऊन गुण येत नाही. त्यासाठी कोर्स पूर्ण करावा लागतो. तसेच मंत्राचे आहे. मनाची अस्वस्थता कायमची घालवायची असेल तर ही साधना दररोज करणे आवश्यक आहे. किमान 21 दिवस सलग जप केल्यास तुम्हाला स्वतःमध्ये आमूलाग्र बदल जाणवेल. वेळेचे बंधन पाळल्यास अधिक चांगले, पण जमेल तेव्हा महाराजांचे नाव घेतल्यानेही फायदा होतो. सातत्य राखल्यामुळे मंत्राची शक्ती तुमच्या उपजत मनात साठवली जाते. मग अगदी संकटाच्या काळातही तुमचे मन अस्वस्थ होणार नाही, कारण जालिंदरनाथांचा मंत्र तुमच्या अंतर्मनात रक्षक बनलेला असतो. चिकाटीने केलेली साधनाच नेहमी सिद्धीस जाते आणि जीवनाचे सार्थक घडवून आणते. भाग 11. उपसंहार आणि फलश्रुती. श्री जालिंदरनाथ महाराजांनी दिलेला हा मंत्र जीवनातील सर्व दुःखांवर औषध आहे. ज्याने हा मंत्र आत्मसात केला त्याला अस्वस्थता स्पर्शही करू शकत नाही. जीवनात कितीही वादळे आली तरी जालिंदरनाथांच्या नावाचा आधार तुम्हाला स्थिर ठेवेल. अस्वस्थता संपून आनंदाचा उदय होईल. आजपासून या प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या मनात असलेली भीती महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि निश्चिंत व्हा. ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः.
हा जप तुमच्या जीवनात मांगल्याचा प्रकाश घेऊन येईल. महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहू. तुमची सर्व मानसिक क्लेश दूर होऊन तुम्हाला परम शांती लाभो, हीच प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री जालिंदरनाथ महाराज की जय.